चांगला टप्पा शोधलाय. पहिल्याच बॉल वरती कंट्रोल मध्ये गोलंदाज आहे. तो कमी वयाचा गोलंदाज पहिल्या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचं महत्वाचं निर्णायक षटक हाताळत असताना काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, अप्रतिम दर्जाची. आणि पहिल्या चेंडूवरती अतिशय वेगवान गतीचा चेंडू. यावेळेस पाहिलं गेलं तर लिडिंग एज पूर्णपणे रीड केला गेला गोलंदाजाने फलंदाजाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो पाहिलं गेलं तर धावसंख्या 1-2 चेंडूच्या समाप्तीनंतर पंधरा ते 16 वर्षांचा हा गोलंदाज आपला पाहिला मी कमी वयाचा गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा स्लिप ठेवणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण की जर स्लिप असते तर 2 धावा रोखल्या गेल्या असत्या आणि 2 धावांचा इम्पॅक्ट शेवटच्या क्षणी पटताना पाहायला मिळाला असता. परंतु यावेळेस 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अराउंड विकेट अँगल चेंज करतो सुरुवातीपासूनच. पाहायला गेलं तर कॅच पकडली जाते. विकेट क्रमांक पहिली आजच्या दिवसातील 4थी विकेट. तसेच आजच्या दिवसातील पाहिलं गेलं तर प्रमुख उपस्थिती ऑन साऊंड अँड लाईटचे सर्व अनिलजी साळुंके शेट उपयोग नेहमीच मोलाचे योगदान सहकार्य करत असणारे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दाखवत तसेच मैदान सौजन्य तुम्हा सर्वांचे लाडके अनिल साळुंके शेट आज मात्र उपस्थित मान्यवर या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. जय हनुमान 11 पाटीलवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 मध्ये पाटीलवाडी गावचे सुपुत्र अनिलजी साळुंके शेट यांची प्रमुख उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रविवारचा दिवस आणि प्रमुख उपस्थित मान्यवर आज या खेळपट्टीवरती व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपण वेळात वेळ काढून स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिल्याबद्दल. अनिलजी साळुंके शेट यांचं स्वागत आहे, हार्दिक स्वागत, धन्यवाद. षटकार येताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग बॅट स्विंग होताना पाहायला मिळते. विकेट नंतर षटकार आलाय. नवीन खेळाडू अक्षयच्या बॅट मधून अक्षय जन्नत या खेळाडूकडून येताना पाहायला मिळतो षटकार. पहिल्याच बॉल वरती काउंटर अटॅक केला जातो. एक कमी वयाच्या गोलंदाजावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न एक पण येताना पाहायला मिळेल का की कमबॅक गोलंदाज पुन्हा एकदा करेल. अर्ध्या बॅटने चुकी झाली. यावेळी शॉर्ट बॉल दिलाय. 2 षटकार 2 चेंडूंवरती येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14च्या घरामध्ये षटक समाप्त होईल आणि यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. 2 सिंगल्स 2 षटकार. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालं अनु साऊंड अँड लाईटचे सर्वा माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके अनिल साळुंके शेट उद्योजक आहेत. नेहमीच त्यांचं सिंहाचा वाटा राहतो या स्पर्धेसाठी. ज्या ज्या वेळेस पाटीलवाडी गावचं आयोजन असतं, जय हनुमान चषक असेल, अनेक स्पर्धांमध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या गावातील खेळाडू सहभागी झाले त्या त्या वेळेस खेळाडूंच्या पाठीमागे नेहमी तात्पर्य उभं राहणार हे व्यक्तिमत्व आणि पाटीलवाडी गावचे सुपुत्र माननीय आदरणीय अनिल साळुंके शेट यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. जसं बॉल हवेमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, पूर्णपणे जज केलं होतं बॉलला, अलगद आला बॉलच्या खाली आणि ही झेल इथे पकडली गेली आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय सागर दादा साळुंके यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. नेहमी त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन साहेब काम करत असतात आणि पाटीलवाडी गावचं नाव कुठेतरी नवी मुंबई सारख्या विकसित शहरामध्ये पुढे नेण्याचं काम ते करतात. घालवे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती प्रीतम साळुंकेला विकेट मिळाली आहे. 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावरती
माफीसाठी हा बॉल प्रीतमचा वेग भरपूर होता. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक सुशील बॉलच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज अजित 11 तामिने ब संघ प्रत्येक खेळाडूने मनामध्ये मानस धरून ठेवलाय. आज चुकी झालो तर पुन्हा हे दिवस लवकर अनुभवायला मिळणार नाहीयेत. कदाचित ही शेवटची टुर्नामेंट असू शकते आणि या टुर्नामेंट मध्ये आपल्याला बाजी मारायचे हाच मानस प्रत्येकाला दिसून येतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. नितीन गालवे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कर्णधार आहेत स्वतः कॅप्टन संघाचे. कशा पद्धतीने आता बॅटिंग करतील. निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ ज्या वेळेस प्रत्येक मैदानावरती खेळले त्या टीमला लीड करत असताना खेळाडूंना पाठिंबा देत असताना अनेक खेळाडू या संघामध्ये त्यांनी तयार केलेत आणि आता स्वतःवरती जबाबदारी त्यांनी उचलून घेतली. कशा पद्धतीने बॅटिंग करतील. बॅक फुटला गेले. बॉल हवेमध्ये. दिनेश साळुंके बॉलच्या खाली. चुकी होणार नाहीये. कॅच इथे पकडले. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक प्रीतम साळुंके च्या खात्यामध्ये जमा झालीये. काय गोलंदाजी राहिलीये. बऱ्याच खेळाडूंनी प्रयत्न केला परंतु यश मिळत नव्हतं. प्रीतम साळुंकेने मोठमोठ्या फलंदाजांना पाठीमागे पाठवत असताना परतीचा इशारा केलाय. चले जावचा इशारा. काय गोलंदाजी राहिलीये. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट पाठीमागे पाठवल्या. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव आलेत. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय जन्नत अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तो खेळाडू सध्या संधीच्या शोधामध्ये जरूर थांबलाय. बॉल हवेमध्ये. विशाल साळुंके बॉलच्या खाली. आणखीन एक लागोपाठची चौथी. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, आता चौथी देखील आली आहे. जो तो खेळाडू येतोय कुठेतरी षटकार मारण्याचा मानस. मोठा फटका खेळायला जात असताना आपली विकेट गमावून बसलाय. सलगच्या पहिल्या 4 बॉलवरती 4 विकेट आल्यात. मेडन ओव्हर होणार का. 6 ला 6 मिळणार का. विठ्ठल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा खेळ झालाय. फटका अप्रतिम आहे. हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. नाही होणार चुकी. 5व्या बॉलवरती देखील विकेट पाठीमागे पाठवतोय. सलगची 5वी विकेट प्रीतम साळुंकेच्या नावावरती झालीये. विक्रमी खेळ मैदानाच्या आतमध्ये रचला जातोय. एक खेळाडू आज सर्वांच्या नजरेसमोर उमटून आलाय. अगोदर दादू झाला, आता प्रीतम. एकाच घरामधून बिलॉंग करत असताना हे दोन्ही खेळाडू आज अजित 11 तामिने ब संघाला पुढे नेण्याचं काम करतायत. प्राइज मॅच मध्ये विकेट पडली की 1000 आहे सांग. काय विक्रमी खेळ राहिलाय. या बॉलवरती विकेट आली तर 1001 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. सागर दादा साळुंके यांच्याकडून. अनिकेत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6व्या बॉलवरती विकेट येणार का. सोडून दिलं. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकही धाव आली नव्हती. अवांतर धाव आली आहे. संधी अजूनही आहे. या बॉलवरती जर का विकेट मिळाली सागरजी साळुंके यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे प्रीतम साठी. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. अनिकेतला समजलेलाच नाहीये. एकच धाव आली आणि 5 विकेट ज्याने पाठीमागे पाठवल्या प्रीतम साळुंके. ही विक्रमी खेळ आज मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना काय विकेट्स मिळवल्या. 5 विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. माननीय आदरणीय सागर साहेब साळुंके यांच्याकडून.
दिनेश साळुंके ओव्हर नंबर 3 मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमी गतीचा बॉल अक्षय जन्नत साठी शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे. नाही, जागा सोडलेली नाहीये, धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. ज्या पद्धतीने प्रीतमने गोलंदाजी केली आहे, पूर्ण क्रेडिट प्रवीण दादा साळुंके यांच्याकडे जाते, कारण की त्यांच्या तालमीमध्ये हा पैलवान तयार झालाय. त्याच्या खेळाला आकार देणारा कुंभार म्हणजे प्रवीण साळुंके. धीम्या गतीचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. अमोल साळुंके बॉलच्या खाली. ओहो, सेकंड अटेम्प्टला बॉल हातामधून खाली निसटला. काय करणार आहे गोलंदाज? ज्यावेळेस गोलंदाज आपलं परिपूर्ण काम करत असतो, त्यावेळेस क्षेत्ररक्षकांना त्याची साथ मिळणं तितकंच महत्वाचं असतं. परंतु गोलंदाजाने केलेलं काम आणि क्षेत्ररक्षकाची न मिळालेली साथ विजयाच्या वाटेपासून कुठेतरी आपल्याला थोडीशी दूर घेऊन नक्कीच जाते. झेल ड्रॉप झालाय अमोलच्या हातामधून, कॅच निसटला. फटका बेमिसाल, कॅच सुटल्यानंतरचा परिणाम भोगावा लागतोय. जशी कॅच सुटली, आत्मविश्वास अक्षय जन्नतचा द्वितगुणीमध्ये त्याचा बदल झाला आणि पुढीलच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 6 ने धावफलक पुढे सरकवला, जाऊन थांबला. 23च्या घरामध्ये 23 धावा धावफलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. +35 जर का धावा झाल्या तर चुरशीची लढत जमेल. मॅच मध्ये मजा येईल, कारण की तामिळ संघाकडे बॅट्समन सध्या भरपूर आहेत. बॅटिंग फॉर्मॅट स्ट्रॉंग आहे. फटका अप्रतिमे जागेवरून पिक केले, पिकअप स्ट्रोक. पूर्णपणे मनगटातील ताकदीचा उपयोग करत असताना अक्षय जन्नतने बॉलला पाठवलं स्ट्रेट हिटला. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. काय फटका खेळला, जागेवरून पिक केलं बॉलला. 2 बॉल वरती 2 षटकार आले. कुठेतरी कदाचित जर का ती कॅच झाली असती, 2 षटकार आले नसते, नवीन खेळाडू आला असता, प्रेशर थोडासाच वाढला असता. परंतु कॅच सुटल्यानंतरचं दृश्य तुम्ही पाहताय. नेहमी ज्या ज्या वेळेस प्रत्येक समालोचक सांगत असतो, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच, कॅचेस विन द मॅचेस. सातत्याने हे का बोललं जातं, त्याचं सुंदर उदाहरण. आता समोरच्या दिशेमध्ये अक्षय जन्नत थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे करतोय हवाई सफर. लागोपाठचा, लगातारचा, सलगचा तिसरा दमदार षटकार. लांब लांब लांब, खूप लांब. ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय जन्नत 6 चेंडू 9 सेकंड उभा होता. त्याच्या मनामध्ये चाललेले वादळ फक्त तोच जाणू शकला होता. नव्हती मिळाली त्याला संधी. जशी ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली, संधी मिळाली. दुसऱ्याच बॉल वरती त्याचा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर त्याने सुरुवात केलेली षटकार ठोकायला, तो आता थांबायला तयार नाहीये. तो थांबलाय, त्याने संयम बाळगला आणि संयम बाळगल्यानंतरच प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडणारी फलंदाजी चालू झाली आहे. चला, जास्त वेळ घेताय तुम्ही, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. 7 चेंडू फेस करत असताना 32 धावांची विक्रमी खेळी तशी राहिली आणि एकूण धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 35. एकतर्फी बॅटिंग चालू आहे, 100 बॅटिंग. शेवटचा बॉल. कोणीतरी जरूर थांबला. दिनेश यश त्यांना चेंडू लावू शकला असता, परंतु नाही त्याने लावला. शेवटच्या बॉल वरती नक्कीच एक टप्पा त्याने गृहीत केला आणि त्याच टप्प्यावरती त्याला चेंडू हाताळायचा आहे. टप्पा चुकला, मोठा फटका आला. मोठा फटका आला, धावफलक कुठेतरी सरकला. फलंदाजांना मेहनत करावी लागणार. फटका हवेमध्ये. विशालने चेंडूकडे पाहिले, त्यानंतर विशाल प्रयत्न करेल, परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर 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 निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. फक्त आणि फक्त 8च बॉल खेळला अक्षय जन्नत आणि त्याने धावा ठोकल्या रे ठोकल्या. 38. काय बॅटिंग राहिलीये.
सलगच्या 4 बॉल वरती 4 षटकार ठोकले अक्षय जन्नतने. धावफलकाला एका वेगळ्या उंचीवरती नेलं. 41 धावा धावफलकावर त्यांनी 42 धावांचं लक्ष्य 41 मधल्या 38 अक्षय जन्नतच्या जात. बाकी धावा बनवल्या नाही तर त्या एक्स्ट्रा मिळाल्या. 6 षटकार ठोकले 8 चेंडू खेळत असताना. 475च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता अक्षय जन्नत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चला लकी ड्रॉ साठी अजून कोण इच्छुक असेल तर नाव देण्यासाठी या इकडे. लकी ड्रॉ साठी ज्या प्रेक्षकाचं नाव येईल त्याला मात्र 2 गावठी कोंबड्या ते दिल्या जातील. 2 नावं काढली जातील. 2 कोंबड्या आहेत तर एक एक अशी दिली जाईल. चेक. बेचाळीस धावा बनवायच्या असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रवीण साळुंके यांनी 3 साळुंके. विजय गालवे ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे सुरुवातीपासून. मात्र धावाला होती सुरुवात. पहिलाच बॉल जुन्या गतीचा होता. यष्टी रक्षकाकडून चूक झाली. डिक्लेअर झोन मध्ये बॅटच्या साह्याने हा बॉल बॅटला ब्रश करून निघून गेला. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. पहिल्याच बॉल वरती प्रवीण साळुंके यांची कॅच ड्रॉप होते. फक्त हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावेल नाही पोहोचू शकला. एक टप्पा बॉल त्याच्या डोळ्यासमोरून निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. कॅच सुटल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉल वरती चौकार आलाय. कशा पद्धतीने पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करतील कारण की ही फलंदाजी भरपूर महत्वाची असणार आहे. चला दोन्ही विजयी संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठावरती या. आपण चिठ्ठी इथं उडवणार आहोत. नो बॉल आहे. प्रवीण साळुंके बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु फटका खेळायला हवा होता, नाही खेळले. फ्री हिट असणार आहे पुढील बॉल वरती.
चा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय विजय गालवेने. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. दोन्ही विजयी संघ मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आई मानादेवी स्पोर्ट सम्राट भवानीनगर आणि या दोन्ही संघातील विजयी संघाची चिठ्ठी आम्ही काढू. हो, हा बॉल आपण जर का पाहिला तर उलव्या टप्प्याचा होता, खोदून काढता आलेला नाहीये. डॉट बॉल. 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. सोडून दिला या बॉलला. येस, इट इज अ वाईट बॉल. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल आणखीन एक आणि आता शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. 7 धावा तर धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या बॉल वरती कशा पद्धतीने प्रवीण साळुंके बॅटिंग करतील, कारण की या बॉल वरती जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये त्यांना बेनिफिट मिळणार आहे. या बॉल वरती मोठा फटका भरपूर गरजेचा असणार आहे. जीव लागेल की नाही? आता 2 उचललेले धीम्या गतीचा बॉल फसवलं विजयने. समजलाच नाहीये प्रवीण साळुंके यांना हा चेंडू. निर्धाव निघून गेलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अखेरीस धावा धावफलकावरती 7 विदाउट लॉस बॅटिंग सर्व, परंतु हवी अशी बॅटिंग झालेली नाहीये. नितीन गालवे, कॅप्टन कोल. मधून काय वरती आलेत नितीन साळुंके ऑन अ स्ट्राईक. नितीन विरुद्ध नितीन. वेग भरपूर होता. वेगावरती केलाय प्रहार सरळच्या दिशेमध्ये. नितीन साळुंकेच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. दोन्ही कॅप्टन्स यावरती. अमरक टीमचे कॅप्टन या, भवानीनगर कॅप्टन यावरती. तेरा धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 1 बॉलचा खेळ झाला. याच पद्धतीची बॅटिंग आता गरजेची आहे. नितीन साळुंकेला चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. अरे याच्यात कुठला गेलाय, जागा बनवली होती, फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक आलेत. बॉलिंग चांगलं झालं होतं. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर नितीन साळुंके मैदानाच्या बाहेर जातोय. हे बापू फायनलची चिठ्ठी आता सध्या आपल्या हातामध्ये आहे. विनर संघ सरळ फायनल मध्ये खेळेल. जो संघ विजय होईल तो संघ फायनलचा सामना खेळेल. आणि मानादेवी स्पोर्ट्स सम्राट आणि भवानीनगर सर्वे या दोघांमध्ये पहिली सेमी आपण खेळवणार आहोत. टॉस इथे आपण लगेच करूयात.
बॉल इथे निघालाय. चली रे चली, गेंद साजन के घर चले. पहिलाच बॉल फेस करत असताना विशाल साळुंकेने बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या पल्यात षटकार. जसं विशालला समजलं विजय संघ फायनल मध्ये खेळणार, तसा विशालने ट्रान्स बदलला. खांदे उंचावले आणि बॉलला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. 6 धावफलक पुढे सरकला, जाऊन पोचलाय. 19च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये सोडून दिलाय, लांब ठेवलाय, दूर ठेवलाय, नाकारलं या बॉलला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. बॉल हवेमध्ये फटका पासलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, अगदी वेगाने कॅच पकडतोय. विशाल देखील आता मैदानाच्या बाहेर चाललाय. थांबणं गरजेचं होतं विशालला, नाही जास्त वेळ थांबू शकला. भवानीनगर संघ नाणेफेकी जिंकलेत. लगेच निर्णय आमच्यापर्यंत कळवा. भवानीनगर संघ, आपण नाणेफेकी जिंकला आहात. बॅटिंग तुम्हाला करायची आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. मानादेवी स्पोर्ट्स अमरक संघ तुम्हाला. चला, अमरक संघाचे जेवढे पण खेळाडू आहेत त्यांनी तयार राहायचंय. प्रीतम साळुंकेसाठी हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहिल, जज करतोय, कॅच पकडलीये. अप्रतिम सेल, आल्या पावली पाठीमागे चाललाय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 महत्वपूर्ण खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी स्वतः कॅप्टन, संघाचे कर्णधार नितीन गालवे यांनी जागा बनवली होती. स्वतः गोलंदाजीसाठी आले. धुरा सांभाळायची होती, धागे दोरे सांभाळत असताना मात्र 2 विकेट्स पाठीमागे पाठवल्यात. विनोद शेवाळे. बरोबर, माननीय आदरणीय विजय साहेब आवळे आणि विनोद साहेब शेवाळे या दोघांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालं. आपलं स्वागत आहे. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात 20. फटका चांगला आहे, अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. प्रॉपर फेल इथे पकडला गेलाय. हॅट्रिक झालीय शेवटच्या 3 बॉलवरती. 3 विकेट मिळवल्या. या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. सहा मध्ये करायच्यात 22. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अभि गालवे बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी दिनेश साळुंके आला. सहा मध्ये 22 करायचे. अभि गालवे धीम्या गतीचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी
फलंदाजाचा आत्मविश्वास कमी करण्यासाठीच अगदी जवळ एक क्षेत्ररक्षक उभा केलाय, परंतु तिथं उभं राहणं कोणाचंही काम नाहीये. बॅट लागू शकते, चेंडू अगदी जोराने लागू शकतो, आयुष्यभराची दुखापत देखील होऊ शकते, तरी सुद्धा आपल्या गावासाठी, गावाच्या अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी तिथे उभं राहावं लागतंय. ही खरी खेळाडू वृत्ती आहे. हो, दूर ठेवलाय, नाही समजलेला हा चेंडू निर्धाव आहे. जादूची बोट चेंडूच्या डोक्यावरून फिरवत असताना प्रवीण साळुंके यांना मात्र थांबवलंय. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री उत्तम साहेब कोतावडे आणि त्यांच्या घरच्या लक्ष्मी, त्यांच्या सोबतच त्यांच्या 2 कन्या, या सर्वांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. जय हनुमान चषक 2026 मध्ये आपण आलात, वेळेतला वेळ, मौल्यवान वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. चार मध्ये 20 करायचे आहेत, अजून सामना संपलेला नाहीये. आपला कसं बॅटने खेळायचा होता. बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. एकच धाव पूर्ण झाली आहे. खेळ तर आपण खेळतो, मिळली पाहिजे असं पोरं घ्यायला आली पाहिजे. फलंदाज इथे बाद झाले. प्रवीणजी साळुंके यांना परतावं लागेल. नाही रन टाक त्याने बाईक सोड ही आता 3 मध्ये आता 20 करायचे आहेत. औपचारिकता कुठेतरी बाकी. सर्व बॅटने फटका खेळले जरूर. बॉल इथे निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चार ना एलिगेट नाही Yes, एकच धाव मिळते. डी झोन मध्ये गेला चेंडू. सापट मारली बॉल वरती, सरळ दिशेत हा फटका खेळले क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. बैठक लगावलीये, बॉल हवेमध्ये, अनिकेत आहे बॉलच्या खाली. ओहो, चांगला प्रयत्न, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मिळालाय चौकार. बरोबर त्याचबरोबर माननीय आदरणीय विजय आवळे साहेब आणि विनोद शेवाळे साहेब या दोघांचा या स्पर्धेदरम्यान आम्ही शुभ सन्मान घेतोय. अनिल साहेब साळुंके यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे केला जाईल. निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ इन टू द फायनल. फायनल मध्ये प्रवेश केलाय संघाने. अभिनंदन.
या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अक्षय जन्नत या सामन्याचा हिरो राहिलाय. 6 षटकार ठोकले, 8 चेंडू फेस करत असताना 38 धावा मिळवल्या. प्रीतमला बक्षीस आणि प्रीतम साळुंके आपण यायचं, आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. सलगच्या 5 बॉल वरती 5 विकेट मिळवल्या होत्या.